ब्रॉट टू यू बाय विगार्ड. बारामती लोकसभा मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे ज्या आहेत त्या काँग्रेसचे माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्या भेटीला आलेल्या आहेत. आपल्यासोबत स्वतः खासदार सुप्रिया सुळे आहेत. ताई, खरं तर तुम्ही प्रचारादरम्यानसुद्धा निवडणुकीच्या आधी भेट घेतली होती थोपटे साहेबांची. आता निवडणुकीत विजय झाल्यानंतर आशीर्वाद घेतलेला आहे. जसे लीड संग्रामदादांनी सांगितलं होतं तसं तुम्हाला बोरमधून भेटलेलं आहे. आता काय भावना आहेत आणि आत्ता विजयानंतर थोपटे साहेबांची काय प्रतिक्रिया? नाही, थोपटे साहेबांचा आशीर्वाद मी प्रत्येक इलेक्शनच्या आधी आणि नंतर घेते. त्याप्रमाणे मी आज त्यांची भेट घेण्यासाठी आले. मी काँग्रेस पक्षाचे, उद्धवजींच्या शिवसेनेचे, आम आदमी पक्ष आणि वंचित आघाडी आणि सगळ्याच मित्रपक्षाचे मनपूर्वक आभार मानते की त्या सगळ्यांनी या सगळ्या काळामध्ये जी प्रचंड साथ दिली आणि भोर, वेल्हा, मुळशीमध्ये ज्या पद्धतीने काँग्रेस पक्षाचे आणि शिवसेनेचे सगळेच आमच्या मित्रपक्षाच्या लोकांनी प्रचंड कष्ट घेतले. आणि संग्राम थोपटेंनी तर मेहनत घेतलीच, पण त्यांच्या आपल्या ज्या वहिनी आहेत त्यांची कदाचित मेहनत जरा संग्रामदादांपेक्षा जास्त राहिली आहे इलेक्शनमध्ये. खरं तर 9 मार्चला सुरुवात जी आहे ती सभांची आपल्या भोर तालुक्यातून झालेली होती. मोठा प्रतिसाद जो आहे तो खरं तर या सभेला पाहायला मिळालेला होता. त्या सभेचा परिणाम कुठेतरी झालेला माहिती दिसतोय, कारण 43,000चं जवळपास लीड ते. मला असं वाटतं की सगळे असे मिक्स्ड इमोशन्समध्ये होते. आणि भोरमध्ये हरिश्चंद्र नावाच्या गावामध्ये जेव्हा संग्रामदादांनी पहिली सभा घेतली आणि त्या पहिल्या सभेमधूनच जो माहोल बारामती लोकसभा मतदारसंघात सुरू झाला, कारण का ती आयडियाच संग्रामदादांची होती की आपण इथे एक मोठी सभा घेऊया. आम्ही म्हटलं ठीक आहे घेऊया, पण आम्हाला अशी काय अपेक्षा नव्हती की पहिली इतकी जोरदार सभा होईल आणि तोच माहोल पूर्ण मतदारसंघात सातत्याने राहील. त्यामुळे तो एक जो टर्निंग पॉईंट असतो तो तिथून सुरू झाला आणि त्यातून जो माहोल झाला तो शेवटच्या दिवसापर्यंत टिकून राहिला. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार. खरं तर भोरच्या आता तुम्ही निवडून आलेला आहेत. भोर विधानसभेत पहिले काम काय करणार आहात? कारण की प्रचारादरम्यान स्वतः अजित पवार यांनी अनेक आरोप केले होते की विकास झालेला नाही आहे, MIDC झालेला नाही, पर्यटनाचा विकास झालेला नाही आहे, स्थलांतरित होत आहेत लोक. आता तुम्हाला भोरसाठी पहिलं काम काय? खरं तर माझी सत्तेतल्या लोकांना पहिली विनंती माझ्या आणि संग्रामदादांकडून असेल की हिंजवडी जी इन्फोटेक पार्क आहे, जिथे संग्रामदादा आणि मी दोघं लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो, त्या काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असताना हिंजवडी इन्फोटेक पार्क जे राजीव गांधीजींच्या नावाने आपण केलेलं आहे सगळ्यांनी म्हणून दोन्ही पक्षाच्या नेतृत्वाने त्या काळामध्ये, तिथे 6 लाख लोकांना डायरेक्ट इनडायरेक्ट जॉब्स आहेत. तिथले जवळपास 35 ते 40 कंपनीज आज दुसऱ्या राज्यात जात आहेत, कारण का ह्या सरकारने त्यांना जी अपेक्षित आहे ती मदतच केलेली नाही. त्यामुळे संग्रामदादांना आणि आम्ही मराठा चेंबर जे महाराष्ट्रातलं आणि पुण्यातलं सगळं बिझनेस बघतो, त्यांना मी आणि संग्रामदादांनी कॉन्टॅक्ट केला आणि मराठा चेंबर ऑफ कॉमर्सची मदत घेऊन आम्ही दोघंही प्रयत्न करतो की हिंजवडीमधल्या ज्या कंपनीज बाहेर जात आहेत, म्हणजे नवीन आणायचं तर सोडा, या सरकारला जमलेलंच नाही, पण आहे ते पण टिकून ते ठेवू शकत नाही आहेत, हे दुर्दैव आहे. त्याच्यामुळे आम्ही दोघं अतिशय पूर्ण ताकद ह्या कंपनीज इथे कशा राहतील ह्याच्यासाठी प्रयत्न करतो आहे. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार. काल खरं तर भोर तालुक्याचे शिवसेनेचे तालुका प्रमुख आहेत माऊली शिंदे, त्यांनी तुमचा बॅनर लावला होता सुप्रिया सुळे केंद्रीय कृषी मंत्री झाल्याबद्दल अभिनंदन. आज बारामतीमध्ये बोलताना रोहित पवार यांनी सुद्धा म्हणले की ताई लवकरच आपल्याला केंद्रीय मंत्री झाल्याचं पाहायला मिळतील. 5-6 दिवसात हे व्हावं अशी त्यांनी यावेळी इच्छा व्यक्त केली होती. सरकार स्थापनेसाठी वरती काय प्रयत्न सुरू आहेत? नाही, आत्ता आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत. आता बघूया, आमच्याकडे आत्ता तर नंबर्स अपेक्षित एवढे नाही आहेत, पण खूप आशावादी आहोत आम्ही, कारण का प्रचंड वाढ, म्हणजे काँग्रेसची पण खूप वाढ झाली आणि राज्यामध्ये फक्त नाही देशामध्ये काँग्रेसचा आणि आमच्या सगळ्याच मित्रपक्षांचा परफॉर्मन्स हा अतिशय उत्तम राहिलेला आहे. बरं, केंद्रीय मंत्री होण्याची संधी आली तर तुम्ही कुठल्या मंत्रिपदासाठी आग्रही राहणार आहात? कृषी मंत्री, कारण लोक ते म्हणतात कृषी मंत्री. आत्ता पाऊस पडला तर छत्री आहे का गाडीत, याचं उत्तर माझ्याकडे नाही आहे. त्याच्यामुळे आता फक्त या संपूर्ण भागांमध्ये आणि भोर, वेल्हा, मुळशी आणि बारामती लोकसभा मतदारसंघातल्या लोकांनी जो विश्वास माझ्यावर टाकला आहे त्याबद्दल खरं तर मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते आणि जबाबदारी वाढलेली आहे.
आज एका ठिकाणी अजित पवार बोलताना असं म्हणलेत की सुप्रिया सुळेंचा विजय झालाय, मात्र ग्रामीण भागात उत्साह पाहायला मिळत नाहीये. 2च ठिकाणी गुलाल उधळले. मला आता ती लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत राजीनामा देण्याची तयारी जी आहे ती दाखवलेली आहे. कदाचित गिरीश महाजन उपमुख्यमंत्री होऊ शकतात पुढचे. या सगळ्यावर काय तुमचं पराभवावर? तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. दादा गटाचे आमदार आमच्या संपर्कात आहेत काही लोक. 15 ते 20 दिवसात काय होते असं बघा, असं अनिल देशमुख यांनी विधान केले. ठाकरे गटाचं सुद्धा तशी विधानं जी आहेत ती बाहेर पडतात. निकालानंतर ही परिस्थिती आली. आता देशमुख साहेब हे पक्षाचे मोठे नेते आहेत, त्याच्यामुळे त्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे. पण असे संपर्कात आहेत का आमदार, किंवा येऊ शकतात का आमदार? पुढे काही बदल पाहायला पाहिजे? तर आमचे सगळे मोठे नेते, देशमुख साहेब हे खूप मोठे नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे. त्यामुळे त्यांनी एक विधान जर केलं असेल तर त्याच्यात तथ्य असल्याशिवाय कसं बोलतील? आता तुम्ही पुरंदरमध्ये बोलताना म्हणाला की ऑक्टोबरपासून आपलंच राज्य येणार आहे. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी येणार असे तुम्हाला आता हे निर्णय झाला, म्हणजे कॉन्फिडन्स आहे? कॉन्फिडन्स असा नाही. महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात नक्कीच येईल. कारण का तुम्ही बघताय 200 आमदार असूनही काय परिस्थिती राज्यात आहे ना. दुधाला भाव आहे, शेतकऱ्यांचं कंबंड मोडण्याचं पाप त्यांनी केलं आहे. कांद्याची परिस्थिती तुम्ही बघताय. दुष्काळामध्ये ना छावण्या केल्या, ना चारा डेपो केले, टँकर्स वेळेवर पोचत नाही आहेत, बेरोजगारी प्रचंड वाढते आणि भ्रष्टाचाराचा सरकार तर ते हिशोबच नाही आहे. आता महाविकास आघाडीचं सरकार जर विधानसभेत आलं पुढच्या, तर आमदार संग्राम थोपटे आता मंत्री दिसणार का? कारण 2019 पासून कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये त्यांना डावललं गेलं होतं. आता ते मंत्री दिसणार का? सगळ्यांना उत्सुकता आहे मतदारसंघात. नाही, अर्थातच प्रत्येकाची इच्छाच असते आणि आम्हाला आनंदच होईल. पण आता तो निर्णय काँग्रेस पक्षाचा असेल, त्याच्यामुळे मग मी कशी त्याच्यात ढवळाढवळ करणार. पण बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक मंत्री होऊ शकतात, एवढं मी तुम्हाला जबाबदारीने सांगू इच्छितो. धन्यवाद ताई. तर विविध राजकीय प्रश्नांवर खासदार सुप्रिया सुळेंनी आपले उत्तरं जी आहेत ती लिहिलेली पाहिलं होतं. कॅमेरा पर्सन सुशांत राऊतसह विनय जगताप, TV9 मराठी, पुणे. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.